घ्या तिला घरात घ्या, मी हे घर सोडून निघून जाते। मधुरा 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 मधुरा, अगं बघितलं ना मीनाक्षी ताई कसं करते ती? तिने ठरवलंय कधी कोणाचं ऐकायचंच नाही म्हणून। तुम्ही समजावा ना तिला। समजावते मी तिला। प्रीतमने हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात बांधलंय ना, ते आमच्या प्रेमाची निशाणी आणि यातले जे काळे मणी आहेत ना, तीच खरी प्रेमाची ओळख असते आणि त्यात ताकद असते। तूच मला सांगितलंस ना। काही मला खात्री आहे प्रीतमला सगळं आठवेल आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे। हो लाडू, मला माहिती आहे तू सगळं करायला तयार होशील, पण त्याला थोडासा वेळ द्यायला हवा लाडू, आता नाही। तू चल बघू घरी, ऐक माझं चल। नाही काही प्लीज आग्रह करू नकोस, मी प्रीतम सोडून नाही येणार। लाडू, तुझ्यासाठी पाणी आणलं, हे घे। काही प्रीतम कसा आहे? त्याने काही खाल्लंय का? सगळं ठीक आहे ना? हो बरं आहे। मावशी आत्ताच त्याच्यासाठी सूप घेऊन गे। तू काळजी करू नको, तू हे घे पाणी पी बघू। हॅलो, हा नारायण, मला थोडा वेळ दे ना प्लीज, मी कळवते तुला। हा हा काका, तुम्ही अंजली बरोबर आहात नाही काय? हो, मी जरा प्रीतमला भेटून येते। जा बेटा। मी आलेच, हा प्रीतमला भेटून येते। ट्राय तू लवकरात लवकर त्यांच्याशी बोला आणि लक्ष घाला। तुम्हाला प्रॉमिस कर, या विषयावर तू त्यांच्याशी बोलणार आहेस ना? का मी बोलू? ओ, म्हणून तुला आज ऑफिसला यायला उशीर झाला ना? बर, आता कशी तब्येत आहे तुझ्या धीराची? काय नाव म्हणालीस? प्रीतम। तब्येत बरी आहे आता, पण पूर्ण रिकवर व्हायला वेळ लागेल त्याला। एक मिनिट, बाबांचा फोन। हा बाबा बोला। काव्या, बाळा पोचलीच ऑफिसला? हो पोहोचले मी। अगं विश्वजित घरी आला होता, प्रीतमचं कळल्यावर तो उगीच चिडचिड करत होता। त्याला पैशाचं टेन्शन आहे ना, म्हणून मला वाटतं तो असं। जाऊ द्या। काय काकू, अगं इथे राहून तुला रोज रोज मधुराचा राग सहन करावा लागेल, त्याच्यापेक्षा तिकडे गेलीस तर सगळ्यांसाठी चांगलं आहे ते। आणि मधुराचा राग निवळल्यानंतर मग बघू ना, आणि काही लागलंच तर मी आहे ना। बघ, काय तो विचार कर आणि मग सांग।
पासून सोलून दे पटकन मला. असा कसा आचरलास तू? आणि आता कशाला आलायस? तोंड वर करून तुझ्या त्या लाडक्या बायको बरोबर निघून गेला होतास ना? आता काय काम आहे? मी हेच सांगायला आलोय, माझ्या क्रेडिट कार्डच्या पैशांवर तुझी काही मस्ती केली आहेस ना, जी काही उधळपट्टी केली आहेस ना, ते पैसे भरायचे आहेत आता. मग भर ना, मी काय करू? आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन तुझ्या सांभाळलं लाडक्या होतंस. आणि कितीही संकट आली ना तरी तू खंबीरपणे उभी राहिली. कुठल्याही परिस्थितीत विशूला साथ दिलीस. खरंच हे खूप कौतुक करण्यासारखं आहे. काव्या, अजूनही लाडूचाच विचार करतेस ना? आई, लाडू सुद्धा तिची सगळी कर्तव्य व्यवस्थित निभावते. तरी सुद्धा मधुरा मावशीन तिच्यावर इतका राग धरून काय? मला सुद्धा काही कळलं नाही ग. पण कोणीतरी गुरुजी आले होते म्हणे. प्रीतम आणि अंजलीला एकमेकांपासून लांब ठेवण्याचा उपाय सांगितलाय त्यांनी. असंच काहीतरी म्हणत होते. गुरुजी? कोण गुरुजी असतील हे? ते काही कळलं नाही. पण नेमकं काय आहे? लागली आग. अगं निकिता आठवत असली म्हणून काय आलं? आता त्याच्या समोर कोण आहे? मी. तेव्हा त्याच्या जवळ राहण्याची जास्त संधी कोणाला मिळणार आहे? तुला. तेव्हा शूट आता आळस झटक आणि लगेच कामाला लाग. अगं काय आहे ना, तू ह्या घरची सून आहेस. सासर आहे हे तुझं. फक्त तुला माप ओलांडायचं आणि गृहप्रवेश करायचा, तेवढंच बाकी. आई, तू सांगशील ना तसंच करीन मी. गुणितो. आता झोपू का? म्हणजे चांगले स्वप्न पडतील मला. हा अगो बाय. शू अगं ह्या मुलीला खावटी. शेवट गोड नसलेली गोष्ट का सांगितलीस? ह्या गोष्टीचा शेवट गोडच आहे विशू. आपल्याला शेवट गोडच करायचंय. मला तूच सांग, कसं होईल? होईल ना. हे बघ, आपण प्रयत्न केले ना की सगळं ठीक होईल. हे बघ, तू जसा विचार. पेलोय का? दारू पिऊन निर्लज्जपणे वर का म्हणून विचारतोस? दिवसेंदिवस कुठे वाहवत चाललाय कळतंय का तुला? अरे आम्हाला कुठे तोंड दाखवायची सोय ठेवली नाहीयेस तू. विश्वजित, अरे लाज वाटते का तुला असं वागायला? हेच संस्कार केलेत का तुझ्यावर? असा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा. आज तर यांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या. तुम्हाला मला मुलगा म्हणायचं नाहीये. असं म्हणू, मला काय फरक पडतो? तसंही तुम्ही दोघांनी मिळून माझं नाव टाकलंच ना. मी आता मरायला जात होतो. हिम्मत नाहीये ना माझ्यात, म्हणून मी हे सगळं विसरण्यासाठी दारू प्यायलो. बघितलंस ही काय पद्धत झाली बोलायची? म्हणून मी दारू पिऊन
विसरायचा प्रयत्न करतोय म्हणून मी दारू पिऊन विसरायचा प्रयत्न करतोय.